साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय शिवराय. काय म्हणते तब्येत? तब्येत छान आहे. तब्येतीची काळजी घेऊन समाजसेवा करण्याचं काम माझं आयुष्यात चालू आहे. जुन्नर तालुक्याची तब्येत काय म्हणते? जुन्नर तालुक्याची तब्येत आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही शोधक पत्रकार आहात आणि शोधक पत्रकाराला जुन्नर तालुक्याची तब्येत काय माहिती असायलाच पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश काय, तब्येत काय म्हणजे कुठल्या बाबतीत? सध्या तालुका प्रगतीपथावर आहे का जैसे ते आहे? तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही ज्या झपाट्याने माझ्या तालुक्याचा विकास करत होता तसं चालू आहे का? अगदी कासवगतीने विकास होतोय? हे पहा, माझी कारकिर्दीत तो म्हणजे इट वॉज अ गोल्डन पिरियड. खरोखर खरं तर म्हणजे माझी आत्मस्तुती करायची म्हणून करत नाही. इट वॉज अ रिअली अ गोल्डन पिरियड. आणि त्या माझ्या कार्यकाळात मी तर शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे. आणि 1995 साली शिवसेनेचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर अन्य तालुक्याचा लोकप्रतिनिधी झालो. लोकप्रतिनिधी झाल्यानंतर जनतेने आपल्याला आमदारकी बहाल केलेली आहे. त्याचाही मला फार मोठा अभिमान वाटला, आनंद वाटला, अभिमान वाटायला, गौरव वाटायला. आणि लोक माझ्याकडे येत होती, जनता येत होती, शेतकरी यायचे, माता भगिनी यायच्या, वेगवेगळ्या कामासाठी कोण वैयक्तिक यायचं. आणि मी त्यावेळी मनाशी निश्चय ठाम केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण तालुक्यातली इंच न इंच जमीन भिजवली पाहिजे आणि माता भगिनींचं डोकं अंडा खायला पाहिजे. आणि काही बरेच शेतकरी यायचे, आमचा रस्ता झाला पाहिजे, वाडीवरचे रस्ते झाले पाहिजे. आणि अशा प्रकारे यायचं आणि मी संबंधित अधिकाऱ्यांना ते कामं करून द्यायचं. आणि बांधापर्यंत रस्ते केले. जुन्नर तालुक्यातील वाहत असलेल्या चारही नद्या त्याच्यावर आपण कोल्हापूर टाईपचे बंधारे केले. 4-5 ठिकाणी आपण गंगाधर असेल, उच्चिल असेल, बल्लावाडी असेल, प्रेमदार असेल, असे 5-6 ठिकाणी 4-5 ठिकाणी आपण MI टँक सुद्धा केले. आणि विशेष म्हणजे माझ्या कार्यकाळात हे काही मी केलं असं वाटत नाही. माझ्या कार्यकाळात नेत्याने कदाचित माझ्याकडून करून घेतलं असेल किंवा नीतीमुळे कदाचित मी राजकारण, तसं मी काय राजकारण नाही, मी समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणात आलो. माझ्या कार्यकाळात पिंपळगाव जोगाचं धरण झालं आणि जे ब्रिटिशकालीन धरण होतं चिलेवाडीचं धरण, त्याची मी फाईल उघडली आणि तेही धरण पूर्ण असं झालं. आता काही मंडळी म्हणतात, काही मंडळींचे कार्यकर्ते म्हणतात आमचे आमदार पाणीदार हे ते. तुम्हाला कोणाविषयी काही बोलायचं नाही आहे, ना वल्लभ शेट्टीविषयी बोलायचं, ना अतुल शेट्टीविषयी बोलायचं, ना किंवा कोणत्याही आमदारांमध्ये काय बोलायचं किंवा सगळं. तुम्ही त्यांचीच 2 नावं घेतली, दुसरं एक आमदार राहिले ना, मग ते खरोखर पाणीदार आहेत, त्यांना निवडून दिले ते पाणीदार नाहीत. तुम्हाला काय? नाही. आता मला ते मी ज्या वेळेला शरद दादांना सपोर्ट करण्यासाठी व्यासपीठावरती गेलो होतो, काही मंडळींनी पाणीदार आमदार अतुल बेनके वगैरे असं बोलले ना. आजही त्याचे कार्यकर्ते, इव्हन ॲज ऑन टुडे त्याचे कार्यकर्ते कधी कधी पण पाणीदार आमदार. मी तुम्हाला सांगतो वाणीसाहेब, तुम्ही पत्रकार आहात. वल्लभ शेट्टी 1985 साली लोकप्रतिनिधी झाले, 10 वर्षाचे लोकप्रतिनिधी. त्याच्यानंतर मी 10 वर्ष लोकप्रतिनिधी झाले आणि नंतर अतुल शेट्टी आले ना. अतुल शेट्टीला आता पाणीदार आमदार म्हणतायत. परंतु तुम्ही जर तो विचार केला, तुम्ही खरोखर ही जर आता माणिकगाव धरण कोणाच्या कार्यकाळात झालं, वडस धरण कोणाच्या कार्यकाळात झालं, तुमचं एडगाव धरण कोणाच्या कार्यकाळात झालं, याचा शोध तुम्ही घ्या. आणि पिंपळगाव जोगाचा अगोदर बऱ्याच वेळा नुसते नारळ फोडले. पिंपळगाव जोगाला प्रशासकीय मान्यता हे करून ते करून सगळं काम माझ्या कार्यकाळात मी पूर्ण केलं. त्याच्या चिलेवाडीचं काम पूर्ण केलं. आणि चिलेवाडीचं काम पूर्ण झाल्यानंतर तो टर्नकी प्रोजेक्टने FAला कन्स्ट्रक्शनला तर काम दिलं होतं. टर्नकी म्हणजे उक्त कॉन्ट्रॅक्ट, ते याच्यापर्यंत न्यायचं. पण तो नंतरच्या कालावधीमध्ये आमदार झालो तरी सत्ता आमची नव्हती. काहीतरी आंदोलन केली कार्यकर्त्यांनी, आम्हाला तुमची जमीन जाते तर पाईपाद्वारे पाणी न्या. तर चिलेवाडीचं धरण पूर्ण झालं. पण ती पाईपाद्वारे पाणी मी माझी आमदार झालेला आता जो 22 वर्ष झाले. हल्ली कुठेतरी काय ते झालेलं आहे, म्हणजे असं पूर्ण झालेलं आहे असं मी म्हणजे 22 वर्ष तो पाईप लाईन पूर्ण व्हायला 20-22 वर्ष लागावेत याचं मला म्हणजे खरोखर शल्य आहे. याच्यामध्ये शल्य. आणि रस्त्या बांधापर्यंत रस्ते आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनात ऑलमोस्ट जवळजवळ आपण टँकर ऑलमोस्ट टँकर मुक्त केले. आता 4-5 टँकर ते लागतात, ते अति दुर्गम भागाला लागतात, त्यासाठी सुद्धा योजना आजही माझ्या पुढे आहे. आणि विशेषतः तुम्ही मार्क करा,
विजेचे सबस्टेशन्स मी अजून पाहतोय की माझ्या कार्यकाळानंतर एकही विजेचं सबस्टेशन झालं नाही. माझ्या कार्यकाळामध्ये तुमची कोलेवाडी घ्या, इकडचं आपटाळ घ्या, तिथपासून तुमचा हे निंबासाच्या तिकडं निंबासाच्या अलीकडे तिथे या बेले घ्या, या सगळ्या सबस्टेशन्स हे केलं. आणि उच्च दाब वाहिनी आळेफाटा ते नारायणगाव आणि आळेफाटा ते कोथरूड उच्च दाब वाहिनीचं काम माझ्या कार्यकाळात मी करून घेतलं. आणि त्यावेळी गोपीनाथजी मुंडे आळेफाटा येते त्याच्या याच्या शुभारंभासाठी आले होते. तर जे बेसिक प्रश्न आहेत हे पहा, बेसिक प्रश्न काय आहे, आपण शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी, रस्ते, वीज आणि आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत मी बरेच प्रयत्न केले पण ते काय यशस्वी झाले नाही. कुठेतरी PhD वगैरे चालतात. काही मी PhD बद्दल समाधानी अशातला काही भाग नाही. आणि जरी किती काय म्हणलं तरी लोकांना एवढा PhD एवढा विश्वास राहिला नाही हो. जी इंटिग्रिटी जी त्यांच्याकडे भरपूर फंड येतो परंतु ते विश्वास जनतेचे नाही. कारण डॉक्टर तशा प्रकारचे ट्रीटमेंट त्यांना देत आहेत किंवा इग्नोर करत आहेत. त्यामुळं म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यामध्ये एक खऱ्या अर्थानं एक अद्यावत अशा प्रकारचं एक सरकारच्या माध्यमात किंवा सेमी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून यांच्यावर जुन्नर तालुक्याची जनता नाराज झाल्यामुळं त्या जनतेने तुम्हाला आमदार केलं. तुम्ही काम चांगलं केलं पण जनतेने तुम्हाला पुन्हा नाकारलं. नंतर तुम्ही वल्लभ शेठचं पण काम केलं, त्यांना आमदारकी करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिले. अतुल शेठला आमदार करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले. शरद सोनवणे यांना देखील आमदार करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले. आता स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार अतुल बेनके, विद्यमान आमदार शरद सोनवणे, या चौघांमध्ये उजवं काम कोणाचं राहिलं? आता मी कसं म्हणून माझं काम उजवं म्हणून तुम्ही वगळून तिघांमध्ये आता आलं. तिघांमध्ये प्रत्येकाचे काम करण्याची त्यांनी किती इन्फ्रास्ट्रक्चर काम केलं काही कल्पना नाही. वल्लभ शेठची काम करण्याची पद्धती वेगळी होती. त्याचा वेगळा दरारा होता, त्याची वेगळी दहशत होती, काय काय करत होते. आणि कामात नुसतं दरारा आणि दहशतीच्या माध्यमातून नसतात. शासन आणि प्रशासन एकत्रपणे चाललं तर खऱ्या अर्थाने काम होतात. वल्लभ शेठनी वैयक्तिक काम केले असतील, त्यांचा एक आगळा वेगळा दरारा होता, ते होता. त्यामुळे त्यांनी आता त्यांच्या कार्यकाळात काय काम झालं. माझं काय म्हणणं आहे, तुमच्या शेतीच्या पाण्याचे काय काम झाले. तुमच्या कार्यकाळात जवळजवळ 65 टँकर चालू होते, ते टँकर मुक्त का केले नाही. 1995 झाल्या आणि बरेच बांधा पण तर रस्ते झाले नाहीत. लोक म्हणतात की बाळासाहेब तुम्ही आल्यानंतर आम्हाला आमदार फंड माहीत झाला. म्हणजे आता माझ्या अगोदरच्या यांनी आमदारनी काय केलं आता ते मला सांगता येणार नाही. कारण लोक मला म्हणतात तुम्ही आमदार नाही. आता तुम्ही 2024ला जी विधानसभा झाली त्यावेळेस शरद सोनवणे अपक्ष म्हणून उभे राहिले. राईट. तुम्ही त्यांना निवडून आणलं. बरोबर. ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले. बाळासाहेब दांगट यांचा कुठला पक्ष? हे बा तुम्हाला माझ्या राजकीय स्थितींचा असं माहिती आहे. मी सुरुवातीला सांगितलं की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या मुशीमध्ये तयार झालेले एक शिवसैनिक आहे. त्यांचे बाळासाहेबांचे विचार वेगळे होते. आणि 2004 साली माझा पराभव झाला. त्याला अनेक कारणे आहेत. त्याला हे पहा आपण म्हणतो ना घर पडली की घराचे वाशी होतात, अशी अनेक कारणे आहेत. त्याच्या खोलात जाण्याची माझी इच्छा नाही. परंतु कोणाला तर दुखवायचं नाही. कोणाला म्हणजे कोणाची कार्यपद्धती कशी असते त्यांच्या कार्यपद्धतीने ते कार्य करतात. परंतु उद्धव साहेबांना नेते आहेत, ते उद्धव साहेब सुद्धा नेते, प्रश्न नाही. त्यांची काम करण्याची पद्धती वेगळी आहे. अजितदादा स्वर्गीय अजितदादांचा फार दुःखद हे झालं, इट वॉज अ ट्रॅजेडी. दादांची काम करण्याची पद्धती वेगळी आहे. एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धती वेगळी आहे, ती पद्धती वेगळी आहे. दादांची काम करण्याची पद्धती मला फार आवडते. दादा नाही शरद अजितदादांचे माझे फार काय पण फार मला ते फार मानायचे. आणि 2009 साली मी ज्यावेळेस 2006 साली काँग्रेसमध्ये गेलो आणि 2009 साली वल्लभ शेठ यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून तिकीट मिळालं आणि राष्ट्रवादी आणि यांची युती होती. तो धर्म मला आघाडी तो धर्म मला पाळायचा होता म्हणून मी वल्लभ शेठचं काम केलं. धर्म पाळलाय का मी निष्ठेने जिथे आहे तिथे निष्ठेने प्रामाणिकपणे काम करतो. तर वल्लभ शेठचं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. वल्लभ शेठ निवडून आले आणि अजितदादांना सुद्धा ते माहिती होतं की बाळासाहेब दांगटांनी आमच्या मिसेसचा याच्यामध्ये फार मोठा मुलाचा वाटा हे दादांनाही समजलं होतं.
त्यामुळे दादांचा माझ्या पाहण्याचा फार शॉक पडणार होता. तर तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये असताना 2024च्या विधानसभेला शरददादा सोनवणे यांना मदत केली. हो, ते अपक्ष म्हणून निवडून आले. बरोबर. ते आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये गेले. बरोबर. तर त्यांचा निर्णय योग्य अयोग्य किंवा अपक्ष म्हणून ज्या लोकांनी त्यांना साथ दिली, कसं पाहता? नाही, हे पहा, ते म्हणजे आता मी 2006 साली काँग्रेसमध्ये गेलो. मी काँग्रेसमध्ये होतो, ठीक आहे. अनुभव आता काँग्रेसचे मी फार इकडच्या स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांचे फार अनुभव घेतले. त्यांनी कधी मला डॉमिनेटच करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या मंत्रालयामध्ये संबंध चांगले होते. युवन तेव्हाचे आशिषभाई चव्हाण मुख्यमंत्री आणि माझ्या सगळ्या मंत्रालयाचे संबंध चांगले होते. काही छोटी मोठं कामं करायचे. त्यामुळे मी स्थानिक राजकारणामध्ये ते मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला. हे आपल्या सर्व माहिती आहे. त्यांची नावं कशाला घ्यायची, ते आता हे झाले. तर पण मी मंत्रालयात माझे संबंध चांगले कामं व्हायचे, त्यामुळे मला यांचे काही हे झालं नाही. सर, माझा प्रश्न असा हा, होता, तुमचा प्रश्न आहे. तर 2022 मध्ये ज्या वेळेला एकनाथजी शिंदे आणि साहेब त्यांनी शिवसेना केल्या, त्यांनी शिवसेना त्यांनी बंड केला असं म्हणतात, बंड करून गेले. आणि त्यावेळेला तो साहेबांना माझी आठवण आली आणि ते माझ्यावर त्यांच्या बंधूंना बोलले की बाळासाहेबांचं काय चाललंय, त्यांना भेटायला बोलवा. तर मी भेटायला गेलो तर ते मला म्हणले, बाळासाहेब तुम्ही गेल्यानंतर शिवनेवरती भगवा फडकला नाही, यावेळेला भगवा फडकला. याचा अर्थ काय होतो की ते मला तिकीट देणार आणि आपण भगवा फडकायचा. आणि त्या दृष्टिकोनात मी तालुक्यात काम करत होतो. परंतु तालुक्याच्या तिकिटाचं राजकारणात झालं की ते सिटिंग MLA राष्ट्रवादीचं होतं त्यावेळेचं. त्यामुळे शरद पवारांनी आग्रह केला की ही जागा आम्हालाच पाहिजे, आम्हाला पाहिजे ही गोष्ट खरी. परंतु आदरणीय पवार साहेबांनी तिकीट कोणाला दिलं? राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांना नाही दिलं. ते तिकीट दिलं सत्यजित शेरकर, जे विधान सभागृहाचे चेअरमन आहेत, त्यांना दिलं. आणि प्रश्न असा की मी त्यावेळी सुद्धा बोललो होतो की जनतेचा जन्मस्थान सांगितला की सत्यशील कारखाना पाहावा आणि सत्यशील त्यांची राहणीमान हे ते पाहता ते सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं म्हणजे कसं? आज आपण दसऱ्याला गेलो, ऑफिसकडे गेलो, तिकडे गेलो, सकाळी हे करा, ते करा, वेगळा हे कारखान्याच्या सगळं करणं ते जनतेला सुद्धा आवडत नव्हतं की नाही तर तो कारखाना जायचा. ती भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती. तर कारखाना कसा चालतोय मला काही कल्पना नाही. चांगला चालतोय त्याची मला कल्पना नाही, परंतु व्यवस्थित चालत आहे, लोकांना व्यवस्थित भाव मिळत आहेत. ते थोडाफार जास्त अपेक्षा असतात, ते थोडं व्यवस्थित. शेतकरी समाधानी आहे, नाहीपेक्षा ठीक आहे, समाधानी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती होती, तिकडे गेलं तर कारखान्यावरती दुर्लक्ष होईल आणि कारखाना आपला राहिला पाहिजे, शेतकऱ्यांची भावना आहे. ही भावना आहे, ठीक आहे. थोडंफार काम भाव कमी देत असेल काय, परंतु समाधान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भावना होती की त्यांनी शरददादा सोनवणे अपक्ष म्हणून उभे राहिले. तुम्ही त्यांना उद्धव साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतानाही किंवा जुन्नरचे नेते असतानाही तुम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यावेळेची भूमिका काय होती? शरददादा जर निवडून आले तर उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये येतील अशी होती का? नेमकं तुमच्या मनात काय झालं? हे पहा, ज्या वेळेला मी 19 साली अतुल शेठचं काम केलं आणि अतुल शेठची ती कार्यपद्धती मला पटलीच नाही. अहो, त्यांनी माझ्यासारख्या आमदाराचं एखादं काम, माझ्या आमदाराचं एखादं काम करू नये, ही किती शोकांतिक आहे. तर मग अशाचं कोण काम करेल हो? जरी अतुल बेंडगावचा मित्र असला कोण काम करेल? बट नॅचरल ना. आणि काय झालं, इकडे जर समजा राष्ट्रवादीचे त्या पटेल कोणी असो, मुळशीत असो, अंकुशीत असो, आपले हे स्वराज असो किंवा कोणाला तिकीट दिलं असतं त्याचं कमी प्रामाणिकपणे केलं असतं. परंतु त्यांची नाराजी घेतली आणि सत्यशील शेरकर त्याला न्याय देऊ शकणार नाही. मग आमचे त्यावेळेचे माऊली शेठ खंडावळे त्यांचे काय चाललं, त्यांनी तिकडे काय, पण मला सगळं माहिती आहे. मी 22 साली शिवसेनेत आल्यानंतर माऊली शेठचे काम करण्याची पद्धती पाहिली, त्याची काय प्रकारे ते नुसतं पाहिलं आणि ते काय माऊली शेठ काही उभं राहिलंच काय मला वाटत, पण त्यांची काही नाटक केली. आणि हे सारं काही करत असताना शरद सोनवणे
त्यांचे नातेवाईक आमचे त्याचं काहीतरी नाते जावई आहेत ना ते तुमच्या गावचे? हा आमच्या डोंगरची जावई आहे जावयाच्या आणि प्रेमात कसे नाते पडले? संबंध सुद्धा आहेत बरेचसे ते जावई जावयाच्या प्रेमात कशी? नाही जावयाच्या प्रेमाचा प्रश्न आहे त्यांचे नाते आहे आमचं काहीतरी इकडनं हांडे आपले बरं, अच्छा. इकडनं नाते ओतूरचे काहीतरी नाते बरं ते सगळे नातेवाईक आले मी कोणाचंच काम करणार मला खरोखर उद्योग आला तर कारण आपलं तिकीट मिळालं मी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती म्हणजे आर्थिक सुद्धा तयारी केली होती बाजारात झालं आमचे बंधू अमेरिकेत झाले म्हणजे सगळं ठरलं होतं पण तिकीट मिळालं नाही तर मला जरा आणि सगळ्यांनी आग्रह केला आता या दोघांचं तर काम माझ्या डोक्यातच बसत नव्हते शरद दादानी फार बरेच वेळा ते आग्रह केला त्याचे कार्यकर्ते यायचे होते विकास होते यायचा आमचे ते मामा येतो म्हणजे चैतन्यवाले बरेच मंडळी यायची भानुदासजी यायची फारच सगळी मंडळी नातेवाईक इकडचे नातेवाईक यायचे की दादांचं काम करा नाही म्हणलं नाही काम नाही करणार आपण फारच आग्रह झाला आणि मग मध्यरात्री मी 2 वाजता निर्णय केला मी येतो तुमच्या याला त्याला जॉईन होतो इव्हन त्यांना सुद्धा ते माहीत नव्हतं त्यांना सकाळी सांगितलं दादा आले तिकडे त्यांनी औक्षण काही शब्दाने म्हणतात त्यांना एक शब्दाने काय बोलले नाही ते गेलो आणि मी एकाही कार्यकर्त्याला सांगितलं मी तिथून निघाल्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांना फोन केले की तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही या तिकडे या कशासाठी या वगैरे काय पाहिजे गाड्या वगैरे करून या आणि मी व्यासपीठावर जाण्याचा बराचसा जल्लोष झाला आणि आपले इथले कार्यकर्ते बरेचसे त्यावेळेला त्या सभेच्या माध्यमातून ते आले आणि मी माझी सगळी भूमिका सांगितली आणि हे बघ त्यावेळी शरद दादांनी जी व्हिजन मांडली होती एक तर भोजले ते जगातले सर्व उंच पुतळा ते करणार होते परत बेघरांसाठी घर द्यायचं त्यांचं होतं ते इस्रोचे काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये त्याची काय कल्पना हे होतं अशा बऱ्याचशा काही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होत्या मला वाटलं की एक वेगळ्या संकल्पना आहेत घरातला माणूस आहे शिवरायांचं स्मारकाचं काम सुरू आहे आणि असं आणि ते का थोडेसे संपर्कात होते आणि ज्या वेळेला ते अपक्ष आमदार 2014 साली निवडून आले होते ना त्याच्या मनसेमधनं मनसेमध्ये ते एकमेव आमदार असल्यामुळे त्यांना काय ते व्हीप वगैरे काय ते म्हणजे तो लागूच पडत नव्हतं किंवा ते काय नव्हतं आणि ते परंतु त्यावेळी त्यांनी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बरेचसे रस्त्याची कामं केली त्या काळात रस्त्याची कामं झाली आणि मला वाटतं त्याच वेळी काय 2242 कोटी आणले त्यांनी असं ते आकडा सांगतात नाही ते आकडा तर मला माहिती 2222 कोटी हे मला आकडे वगैरे काय माहित नाही हा किती आकडा होता ते काय मला सांगता येत नाही ते त्यांनी पण त्यांच्या कार्यकाळात रस्ते केले काही रस्ते चांगले झाले हे मी कधीच नाकारू शकणार नाही आणि विशेष म्हणजे जुन्नर तालुका एक पर्यटन केंद्र झालं पाहिजे आणि ते निवड सफारी आणणार होते म्हणजे या दृष्टिकोनात पण जुन्नर तालुका हा पर्यटन क्षेत्राला मान्यता शासनाकडून आणली त्याच्यानंतर म्हणावे तसे फंड आणलेले दिसत नाहीत तसे फंड आपल्या तालुक्यात यायला पाहिजे कारण आपला तालुका भौगोलिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या किंवा शिवरायांचं इथे जन्मस्थान असल्यामुळे तर तालुक्याचं वेगळं हे आहे वेगळं नाव आहे आणि निसर्ग आहे तिकडे माळशी घाट आहे तिथे आपण आपलं सॉरी आता काय वॉकचं आहे प्रकल्प आहे आणि असे बरेच प्रकल्प आहे म्हणजे माझ्या मनामध्ये सुद्धा असे पण आपल्या हरिश्चंद्रगडाला जातो तर तिकडनं लोक अकोलेकरपर्यंत जातात परंतु इकडे थिरीश्वरपासून तोलारखिंडला जर समजा इकडनं रस्ता केला चांगला तर हरिश्चंद्रगडावरती तिकडे जाण्याचं आणि मासेला फार निसर्गरम्य परिसर आहे मी आता कुठे राहतो मी करोनाच्या नंतर आमची शाळा आहे आश्रम शाळा पळवाडीला आहे ना तिथे राहतो आपल्याला माहिती आहे एक निसर्गरम्य असा परिसर आहे आणि त्याची चांगली सुधारणा होत आहे आणि इकडे हा दाराघाट झाला पाहिजे दाराघाट फार महत्त्वाचं आहे जी तर जुन्नर शहराची जी आश्रम आहे जुन्नर शहराची मागणी आहे मी परवा एकनाथजी शिंदे साहेबांना विधान भवनात भेटलो होतो त्यांना बोलले 2-3 कामासाठी मी तुम्हाला भेटतो ठीक आहे शरद दादा भेटत असेल तर नाही प्रश्न भेटतो मी त्यांच्या पाठीमागे लागून हे 2 प्रश्न कसे मार्गी लागतील एक तर स्कायवॉक दुसरा दाराघाट आणि तिसरा आमचा तो छोटा आहे म्हणजे उमरज ते सहकार नगर असा तो पूल आहे तो ती करण्याची मागणी तो जुना नगर रोड आहे तो ती करण्याची मागणी आहे आता अशा प्रकारे आहे मगाशी उल्लेख केला की शरददादांनी बिबट सफारी प्रकल्प नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेघरांना घर असे विषय मांडले आणि म्हणून मी शरददादांच्या एक मला त्यांची वेगळी दृष्टी दिसली
आणि vision मांडलं. एक विजन मांडलं. मला त्यांची वेगळी दृष्टी मग दिसली. ते विजन ते म्हणले यांच्यापेक्षा काहीतरी सरदार करतील. त्यांनी मांडलेलं आणि vision- आणि मी त्यावेळेला व्यासपीठावर सांगितलं होतं की दादा आपण निवडून येणार आहात आणि आल्यानंतर तुम्हाला मातोश्रीवर यावं लागेल. माझ्यासोबत येतं पाहिलं नाही. ऐकतं माझं ऐकून मातोश्रीवर यावं लागेल. परंतु ज्या वेळेला मी पाहिलं, मी तर आपल्या कोळवडच्या घरी होतो आणि दादाची आघाडी चालली होती. मग मला सारखे बोलत होते इकडे इकडे या वगैरे. तर आलो नाही. तर मग झालं सगळं. दादा मी बोलून घेतलं ते सर्टिफिकेट घ्यायचं. फार कल्लोळ झाला. विजयाचा फार कल्लोळ झाला. आणि इथे ज्या वेळेला इथे सभा झाली त्यावेळेला मी त्यावेळेच्या भाषणात बोललो होतो, दादा आता शिवसेनेचे फक्त 20 जागा आलेल्या आहेत उद्धव बाळासाहेब. आपल्याला तुम्हाला तालुक्यात काम करायचं आहे तर तुम्हाला काही निर्णय घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता असं मी जाहीर बोललो. तुम्ही त्यांना पाठिंबा दिला, फ्री हँड दिला. हा, फ्री हँड दिला. त्यांना काही निर्णय घ्यायचं तर काही नंतर हेलिकॉप्टर आलं, ते शिंदे साहेबांनी गेली वगैरे वगैरे. ते झालं. तुम्हाला बोलत येतं माझं काम झालं तर तुम्ही द्या. आता शिंदे साहेबांनी ते गेले. शिंदे ज्या साहेब विषयासाठी तुम्ही पाठिंबा दिला होता, शिवाजी महाराजांचा पुतळा, बिबट सफारी किंवा इतर तुम्ही जे काही इस्रो. घर, इस्रोची शाळा, मग हे विषय कुठपर्यंत आले? या संदर्भात तुमची आणि त्यांची काही चर्चा होते का? नाही, मी त्यांच्यावर या संदर्भात चर्चा केली नाही. तो त्यांनी घेतलेला विषय आहे. अजून 1.5 वर्ष झालेलं आहे. काही दिवसांनी मला तो विषय घ्यावा लागेल. आज कुठपर्यंत काय मी अजून गोधराला गेलो आहे, ते पुतळा कुठपर्यंत आलेला आहे त्याचं काय नाही. मला वाटतं त्यांचे ते जमिनीच्या शोधात होते, काही 20-25-30 एकरच्या शोधात होते बेकारांसाठी घर करण्याची. त्यांची ती संकल्पना, जर समजा त्यांना जागा मिळते, संकल्पना होऊ शकते. त्यांच्या मनातली संकल्पना त्यांनी जी मला सांगितली संकल्पना होऊ शकते, त्यांनी ती करायला पाहिजे. आणि इस्रोचं काय आहे ते त्यांनाच ती कल्पना होती. इस्रोच्या संदर्भात काय झालं ते मी अजून दादांना विचारलं नाही. आणि बिबट सफारीचं अजून ती बिबट सफारी झालीच नाही. ती बिबट सफारीचं काय झालं तुम्हाला माहिती, कोण म्हणतं याला नाही, बिबट दादा विधानसभेला म्हणाले होते बिबट्याची समस्या आपल्या तालुक्यामध्ये खूप आहे. जुन्नर तालुका हॉट, जुन्नर तालुका बिबट्याच्या संदर्भामध्ये. दादांनी त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीत असं म्हणाले होते की जुन्नर तालुका बिबटमुक्त झाला पाहिजे. अनेकांचे बळी जात आहेत आणि मी हे सहन करू शकत नाही. मला जर निवडून दिलं तर मी जुन्नर तालुका बिबटमुक्त करेल. त्यांनी तसे प्रयत्न केले. नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तसे कपडे पण परिधान केले, पण यश येत नाही. म्हणजे सरकारचा याला पाठिंबा मिळत नाही का दादा कमी पडतायत? नाही, सरकारचा पाठिंबा मिळत नाही असं नाही. सरकारचा पाठिंबा मिळत आहे. इथे रेस्क्यू सेंटरची काही जागा घेतलेली ते वाढत आहेत. बाकी दुसरे काही जर न्यायचे, नसबंदी करायचे, त्या पाठिंबा मिळतो. पाठिंबा मिळत नाही हा नुसता दादांचा प्रश्न आहे. बिबट मुक्त तालुका मी करणार, हे पा बिबट मुक्त करणार, ठीक आहे. ती कदाचित राजकीय घोषणा असेल, पण तो बिबट मुक्त राजकीय घोषणा कदाचित राजकीय घोषणा असेल, पण तो बिबट मुक्त करणार म्हणजे असं म्हणजे कोण असं म्हणजे सांगू शकत नाही. बिबट्या मी त्यावेळेला मिटिंग झाली होती, त्यावेळेला बिबट मुक्त कसं करणार वगैरे माझ्याकडे थोडासा प्लॅन होता, परंतु त्याच्यात जास्त दादांची ही घोषणा केवळ मतांवर वर ठेवून नाही. त्यांच्या मनात असं की आपण बिबट मुक्त करावा त्या दृष्टिकोनात ते बोलले असतील. ते शक्य आहे का? ते शक्य नाही, पण त्याची तीव्रता कमी 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 करू शकतात. ते शक्य आहे. मग आता ती तीव्रता कमी झाली का? आता ते मध्यंतरी असं म्हणाले होते 1000 मेल आणि 1000 फिमेल यांच्यासाठी आपण रेस्क्यू सेंटर उभारणार. तसं शासनाला म्हणे मी 3 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. ते जर तसं नाही केलं तर शरददादाची स्टाईल माहिती आहे, मी मोठं आंदोलन पण उभं करू शकतो असं म्हणाले होते. ठीक आहे, ते म्हणाले असतील ते बोलले, मला कल्पना नाही किंवा ते म्हणाले असतील 1000 मेल फिमेल काय ते त्याचं एवढं मोठं रेस्क्यू सेंटर 1000 रेस्क्यू सेंटर म्हणजे 2000 बिबट्यांचं रेस्क्यू सेंटर करण्यात फार फार जागा लागेल. ते रेस्क्यू सेंटर एवढं एका ठिकाणी नाही होऊ शकणार. तर माझ्या मनामध्ये अशी दुसरी संकल्पना होती की आपल्या या तालुक्यामध्ये बऱ्याचशा गायरान जमिनी बरेचसे जागा आहेत. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटने घेतलेली जागा आहेत. आता इथे जे गुंजाळवाडी वगैरे त्या परिसरात जे आहे ना, तिथे तुर्बीन आहे ना, इकडे पिंपळगावच्या आपल्या सॉरी इथे वडदच्या धरणाच्या क्षेत्रामध्ये जी जागा आहे राहिली अशा ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी रेस्क्यू सेंटर न करतात. इव्हन आपल्या मंगरूच्या ठिकाणी गायरांची जागा अशा 2-4 ठिकाणी 4 ठिकाणी रेस्क्यू सेंटर केले, त्याला शासनाने पैसे दिले तर बरेचसे अजून तीव्रता कमी होऊ शकतात. रेस्क्यू सेंटर एका ठिकाणी करणं आणि हे रेस्क्यू सेंटर जर तुम्ही मागं घेतला तर माझ्या काळात मी याचं रेस्क्यू सेंटर केले आपल्या याचं मारिटचं.
शरददादा सोनवणे अपक्ष निवडून आले, हा. त्यानंतर शिवसेनेमध्ये गेले, त्या संदर्भामध्ये काही कायदेशीर विषय उद्भवले. मग शरददादा म्हणाले मी अपक्षच आहे. नाही नाही नाही, ते कायदेशीर Technical काहीतरी issue? नाही नाही, तर हे पहा, अपक्ष आमदार सहयोगी सदस्य बनू शकतात. सरकारचे का पक्षाचे? नाही नाही, सरकारच्या म्हणजे ह्या ह्याच्यात पक्ष सहयोगी सदस्य आहे ना, त्यात पक्षाचे का सरकारचे? ते आता ते पक्षाचे म्हणजे ते याच्या सहयोगी सदस्य झाले. आता पक्ष म्हणजे त्या व्यक्ती तीन चार पक्ष आहेत ना. नाही, शिवसेना हा पक्ष नाही, आहे. शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेच्या म्हणजे सहयोगी एखादा सदस्य आहे. आमदार नाही, सहयोगी सदस्य आहे. एखादा आमदार एखाद्या राजकीय पक्षाचा हा, सहयोगी सदस्य बनू शकतो का? हो बनू शकतो ना सहयोगी सदस्य. पक्षाचा एका हे पहा, पक्षाचा कदाचित असेल की त्याचं एवढं, परंतु त्या सरकारचा वाटेमध्ये सहयोगी सदस्य बनू शकतो. दादा, आता सर, मी तुम्हाला क्रॉस करत नाही हा. किंवा मी तुम्हाला तुमचं नॉलेज आघात आहे. हा, प्रश्न नाही, असा त्याचा प्रश्न आहे आहे. की एखादा निवडून आलेला अपक्ष आमदार एखाद्या राजकीय पक्षाचा सहयोगी सदस्य बनू शकतो का? तुमचं म्हणणे पक्षाचा बनू शकतो का सरकारचा बनू शकतो? बरं ठीक आहे, ते मला म्हणजे तो सहयोगी सदस्य बनू शकतो. सरकारचा बनू शकत असेल किंवा सरकारचा जरी सहयोगी सदस्य झाला तरी जवळचा एकनाथ शिंदेच्या तो जवळचा आहे. तुम्ही मान्य ना, त्यांनी कोणावर प्रेम करावं, कुठल्या पक्षावर प्रेम करावं मान्य आहे. परंतु नारायणगावला एकनाथ शिंदे साहेबांच्या समवेत हा, त्यांनी- पक्षप्रवेश झाला. हा. त्याच्यानंतर जे काही त्यांनी पक्षप्रवेश केला. हरकत हा? त्यांनी बाकीच्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. शरददादांनी शिवसेनेत प्रवेश केला नव्हता. शिवसेनेत त्यावेळी केला का प्रवेश? तुम्हाला विचारतो, नाही तुम्हाला माहित नाही? नाही नाही, त्यांनी दुसऱ्यांचा प्रवेश करून घेतला असेल ना. शरददादांनी शिवसेनेत प्रवेश केला नव्हता. नसेल गेला कदाचित, मला नाही कळलं त्यांनी प्रवेश आता नसेल केला त्यांनी ना. त्यांना प्रवेश करण्याची काय गरज आहे? शरददादांचा पक्ष कुठला? हे बा, ते सहयोगी सदस्य ते एकनाथ शिंदेच्या विचाराच्या बरोबर आहेत. तर साहजिकच एकनाथ शिंदेची शिवसेना हा त्यांचा पक्ष आहे. त्यांच्या लेटर हेडवर शिवसेना चिन्ह पाहायला मिळतं. हा. त्यांच्या लेटर हेडवर कमळ चिन्ह पाहायला मिळतं. हा. त्यांच्या हा. लेटर हेडवर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ पाहायला हा, मिळतं. म्हणजे त्या पक्षाबरोबर त्यांनी ते लिहिलंय ना, म्हणजे त्या सरकारचे ते सहयोगी सदस्य आहेत याचा अर्थ असा- सरकारचे. हा, त्या सरकारचे म्हणून त्यांनी ते लिहिलं ना तसं. आता बरोबर. शिवसेना पक्षाने त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख केलेला आहे. हा बरोबर केलं. आज परवा ती बातमी वाचली पेपरमध्ये. मग ते नाही ते साहेब का ते हे पहा, ते लिगल असल्याशिवाय ते काय करणार नाही. कोणी एवढं आपल्या आमदारकी धोका घालला असेल कोणी त्यांना ते कायदेशीर असेल त्याचं मला एवढं नॉलेज नाही, पण कायदेशीर असेल. शरददादांच्या वर्षभराच्या कामकाजावर हं. माजी आमदार बाळासाहेब दांगट म्हणून तुम्ही समाधानी आहात का? हे पहा, दादा काय त्याच्या पद्धतीने त्याचं काम चाललेलं असतं. प्रत्येक ठिकाणी बोर्ड लागले एवढे कोटीची कामं. ते आमच्या गावात त्यांनी बिना मागता 130 कोटीची कामं, 1,30,00,000 काम मी माहीत आहे. त्यांनी मला फोन केला, दादा तुमच्या गावात कोणी काम पाहिजे. मला असं 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 पाहिजे. म्हणजे आमचा तालुका संपूर्ण ऑलमोस्ट 70 आपण गाव छोटे. त्यांनी 1,30,00,000 दिले. ते तेवढं त्यासाठी. पण प्रत्येक गावात काय त्याचे बोर्ड लागलेले आहेत. गावातील समाधानी असतील कदाचित, तुम्ही परंतु त्यांचं काही वैयक्तिक कार्यकर्ते मला म्हणतात, दादा फोनच उचलत नाही हो, आणि साहेब हे काम तुम्ही दादांकडनं करून घ्या, आम्हाला काही माहित नाही, आम्ही तुमच्या शब्दाखातर दादांचं काम केलेलं आहे. तर असे लोक माझ्याकडे येतात, असे तक्रारी माझ्याकडे येतात. तुम्ही पूर्ण समाधानी आहे, अर्ध समाधानी आहे का समाधानी नाही? नाही 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 नाही, समाधानी नाही अशातला प्रश्न नाही. परंतु आता वर्ष 1.5 वर्ष झालेले, इथून पुढे त्यांनी कामाचा जपारा वाढवला पाहिजे. थोडासा संपर्क, ठीक आहे, आमदारकीमुळे संपर्क जरा थोडासा वाढायला पाहिजे. त्यांनी सिस्टमॅटिक काम म्हणजे त्यांना पी ए वगैरे कोण असेल मला काही कल्पना नाही, फोन करणं, आलेपत्र घेणं, हे करणं, तो कमी करणं वगैरे ते काम होत असेल कदाचित, पण ते त्यात आणखी वाढ करायला पाहिजे. माझं प्रॉब्लेम होते. विधानसभा निवडणुकीनंतर जुन्नर नगर परिषदेची निवडणूक पार पडली. मधुकर काजळे यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी दिली. शरददादांनी संपूर्ण कौशल्यपणाला लावून जुन्नर नगरपालिकेची सत्ता खेचून आणली. बरोबर. परंतु नंतर मात्र नगराध्यक्ष आणि त्यांच्यामध्ये बिनसलं. आजही नगराध्यक्ष विरुद्ध शरददादांचे नगरसेवक असं चित्र पाहायला मिळतं. विद्यमान नगराध्यक्षांच्या विरोधामध्ये मंत्री महोदयांकडे तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे. म्हणजे कोण कमी पडतंय? तुम्ही काय एक ज्येष्ठ म्हणून काय सल्ला द्याल? कसं नाही, पाहता? मी परवा शिवनेरीच्या बाजूला जे हायराईज बिल्डिंग्स होत आहेत, काय अतिक्रमण अशी तक्रार माझ्याकडे लिखी आलेली आहे. अगदी कोणी सगळं आणून दिलेलं आहे. ते तक्रारीचं त्यावेळेला नगराध्यक्ष नवीन निवडून आल्या,
त्याच्या अगोदर मी शिवण्णा दिली होती तक्रार. आणि पाठीमागे ते फॉरेस्ट खात्यामध्ये एक मिटिंग झाली, त्या मिटिंगला मला सहज बोललं होतं आणि मी इकडनं पाहत होताना मी त्या उंच उंच बिल्डिंग पाहिल्या, ते माझ्या मनाला फार लागलं. आणि म्हणून तो विषय मी निरपेक्षपणे आणि चांगल्या दृष्टिकोनात शिवसेना, आणि शेवटी शिवसेना प्रमुखाच्या मशीद त्याला सैनिक आहे, तो सैनिक आहे, म्हणजे ते मला ते सहन झालं नाही हो. आणि जर त्या मी भाषणात ते बोललो, सर मी नगरपालिकेचा शिव असतो, त्याला परवानगी दिलीच नसती, आणि त्यांनी जर ते वर गेलं असं ते बुलडोजर लावलं असं, असं मी बोललो ना. आणि त्याच्यानंतर हे तर नव्हतेच, म्हणजे नगराध्यक्ष नव्हते, तर मी बरेचसा पत्रव्यवहार केला. मी सगळ्या खात्यांना पत्रव्यवहार केला. मी आशिष शेलार साहेबांना पत्र दिले. मी आता मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदे देणार आहे, कलेक्टरपर्यंत पत्र दिला. इकडे तालुक्याचे दंडाधिकारी म्हणजे ते समन्वय समितीचे अध्यक्ष सचिव आहेत, तहसीलांना पत्र दिलं, फॉरेस्ट खात्याला पत्र दिलं. काय विषय काय? विषय माझा तो एकच विषय होता, आपली जुन्नर तालुका ही शिवभूमी आहे, जे आजही संपूर्ण जगाला वंदनीय आहे. राज्यकारभार कसा करावा, तो शिवरायांसारखा करावा, असा अभ्यास, असे धडे परदेशात आहेत. आणि ते जन्मस्थळ जर तुम्ही पाहिलं तर झाकळलेलं आहे, त्याची व्हिजिबिलिटी साकारली गेलेली आहे, बाजूला अतिक्रमण होत आहे. हे माझ्या बुद्धीला पटत नाही. याच्यावर कोणीच आवाज उठवला नाही, त्याच्यानंतर मला कोणीच काही केलं, मी एकटा आवाज उठवतोय. विद्यमान आमदार महोदयांच्या कानावर घातलं नाही, मी त्यांच्या कानावर नाही घातलं. का घालत नाही? ते लोकप्रतिनिधी आहेत. मी त्यांच्या कानावर नाही घातलं. का घालत नाही? पण ते त्यांच्या पद्धतीने करतील ना. पण तुम्ही त्यांच्या निदर्शनामध्ये आणून दिलं नाही, मी काही चुकीचं असेल. मी त्यांच्या निदर्शनात नाही आणून दिलं. मी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलं. आता मी परवा नगराध्यक्ष झाला, मी नगराच्या निदर्शनात आणून दिलं, आणि याच्या अगोदर सगळ्यांना दिले आदेश. बघा आता पुढच्या काय स्टेप घ्यायच्या त्या घ्यावं लागतीलच. मूळ मुद्दा असा होता की शिवसेनेची सत्ता नगर परिषदेवर आली, भगवा फडकला, तर त्याच्या काही दिवसानंतरच नगराध्यक्ष विरुद्ध शिवसेनेचे नगरसेवक असं चित्र पाहायला मिळालं. काय कुठं फिसकटलं? हे बघा, खरं सांगायचं म्हणजे मला ते त्यातलं एवढं अंतर्गत मी कधी ते पाहिले नाही, ते राजकारणी म्हणून तुम्ही म्हणतात. पण मी एकदा याला गेलो होतो ना, मला एकदा अंबर शेठ बोलले होते, त्या दोघांमध्ये काय हे झालं ते झालं, आमचं जुनं शहर शापितच आहे म्हणलं. तुम्ही मार्गदर्शक आहात ना, शरददादा सोनवणे यांचे मार्गदर्शक आहात. मार्गदर्शक वगैरे तुम्हाला वाटतं मार्गदर्शक शरददादा काय माझं ऐकणार आहे का? बरोबर ना. आणि त्यांना सांगणार नाही मी, तुमचं मार्गदर्शन घेत नाही. आवड नाही. हे पहा, त्यांनी ऐकायला पाहिजे आपलं मार्गदर्शन घेऊन, किंवा ऐकलं नाही तर आपला अपमान का करून घ्यायचा, बरोबर ना. पण त्यांनी मला न मागता शिवभूषण पुरस्कार दिला. मी काय मागितलं नव्हतं. मी दुसऱ्यांसाठी दादाकडे मागत होतो, त्यांनी तो मला दिला. आमच्या उमरामध्ये 1,30,00,000 कामं आणून दिली. सासरवाडीला सासरवाडी दिला. सासरवाडीने त्यांच्या मिसेसने सांगितलं सुद्धा काम त्यांनी केलं. त्यांच्या म्हणजे त्यांचं अभिनंदन. शेवटी सासरवाडी हा भाग वेगळा आहे, ते गाव आहे, मतदार आहे, जनता आहे, कामं केली. परंतु आमच्या गावातलं अजूनही फार महत्वाचं काम आहे. मी ते दादा निवडून नेलं होतं. उमरेचे खांबडीवर असतात, ते सिमेंटीकरण करणार असं म्हणतात. आणि दुसरं महत्वाचं आमच्या हे बा, माझ्या सांगण्यावरनं लोकांनी दादांना मत दिली. आमच्या दोन्ही उमरज गावांनी, आमच्या चौधरीची गाव आहेत, त्यांनी माझ्या सांगण्यावर ना, बरं का, मी बोललो नाही साहेब बोलतायत ना, साहेब दादांकडून काम करून घेणार आहेत. तर माझ्या दृष्टिकोनात महत्त्वाचं एक काम म्हणजे आमचं उमरज ते सहकार नगर हा जो मधला पोल आहे त्याच्यावर ना, त्याचं काम होणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी परवा जाधव साहेब जे आपले PWD अधिकारी इथे आहेत ना, त्यांनी मला त्याचे दिलेले सगळं एस्टिमेट वगैरे. ते बोलले तुम्ही तिथं एक पर्यटन क्षेत्र सुद्धा करू शकता, त्याच्यामध्ये बोटिंग्स वगैरे असं काही करू शकता, असं दादा साहेब सुद्धा बोलले. ते त्यांनी मला त्याचं एस्टिमेट दिलेलं सगळं प्लॅन वगैरे. आता ते दादाच्या पद्धतीने काम करणार. मी एकनाथ शिंदे भेटले त्या संदर्भात, म्हणजे दादांनाही म्हणजे ते दादांच्या कारण एकनाथ शिंदेकडे मला माझ्याकडे 2 गावांमध्ये एक तर ताऱ्याघाट हे आमचं हे आहे, आणि तिकडचं आता ते एकनाथ शिंदेच्या याच्यात आहे की नाही कल्पना नाही, पण ते एकनाथ शिंदे साहेबांनी नारंगाल दिलं होतं ताऱ्याघाट कमी करणार, बरोबर नारंगाल शब्द दिला, आणि आमच्या उमरचं आहे ते स्वतंत्रपणे. शिंदे साहेब झडपीच्या निवडणूक प्रचारादरम्यान उतरला आलतोय, ते म्हणाले होते आपण IT पार्क पण करू, असं बोलत होते. त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं. संबंधित मंत्र्यांना लगेच फोन लावला, स्पीकर ऑन केला. नाही ठीक आहे, मग आलो. नंतर मी शिंदे साहेबांना भेटणार आहे, मग ते त्यांनी IT पार्कचं त्याचा पाठपुरावा मी करेन, दादाच्या पद्धतीने करतील. आणि मी
मी माझी काम करण्याची पद्धती वेगळी. मी मुंबईला जात असतो, ते 4-5 दिवस राहतो मस्त आणि प्रत्येकाला भेटणं, प्रत्येक मंत्र्यांना भेटणं वगैरे. आणि एकनाथ शिंदेचे सगळे पी वगैरे फार जवळचे एकनाथ शिंदेचे. एकनाथ शिंदे मी त्यांच्या दरेगावलाही जाऊन आलेले. एकदा मी याला गेलो होतो महाबळेश्वरला, खाली छोटा काश्मीर म्हणून तिथे गेलो. अरे तशी एकनाथ शिंदे त्यांच्या दरेगावला जाऊन त्यांना मी कल्पना दिली होती. आता तुम्ही ते IT पार्टीची संकल्पना म्हणजे एकनाथ शिंदेने बोलून टाकले, त्याचा मी पाठपुरावा करेन नक्कीच. तो फार चांगला प्रकार. सर, जुन्नर नगर परिषदेला शिवसेनेला यश आलं, परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीला म्हणावं असं यश आलं नाही. जिल्हा परिषदेच्या जागा कमी आल्या, पंचायत समितीला शिवसेनेची सीटं जास्त आली, परंतु जे निवडून आणले ते सुद्धा सगळे आयात उमेदवार निवडून आणावं लागले. कसं पाहता? हे पहा, आता आमच्या उमेदवार पिंपळ गटामध्ये मंगेश अण्णा काकडे, जयसिंगपुरे तर दादांचं कामच करतं. मंगेश अण्णा काकडे ते ज्यावेळेस त्यांचं ते ओपन झालं त्यांच्यासाठी, त्यावेळी मंगेश अण्णा काकडे मला कोळवाडीला भेटायला आले होते. मी त्यांना एक आपल्या राजकारणात साधं गणित आहे आपल्या एवढं. मंगेश अण्णा तुम्ही निवडून या, पण तुम्ही तिथे घड्याळ घेता का म्हणे, तुम्ही शिवसेनेचं धनुष्य गाणे तर हे घ्या, मशाल घ्या, तुम्ही निवडून या ना. त्यावेळेस ते काय त्यांचं झालं असेल ते याच्यात आले, निवडून आले. आणि इकडे ओतूरचं आहे ना, उमेदवार द्यायला काय त्यांना उमेदवार मिळाले नसलो. आता ओतूरच्या बांधणीमध्ये काय असं आतापर्यंत असं असतं की मी पाहिलं की जनरल मानसिकता अशी असते की ओतूर आमच्या गावचा उमेदवार मी निवडून देणार. आता आम्ही भानदासच्या वेळेला बैठकाला एवढी मोठी हस्ती उभी होती, भानदासनी पाळलंच नाही त्यांना. रामदास तिथे होता, रामदास ते निवडून आला. परंतु आता उमेदवार त्यांनी पंचायत समितीचा उमेदवार दिला रोकडीचा. त्याचं जरी कार्यकर्ता चांगला असेल तरी हे आहे ना, त्यांना काय उमेदवार मिळाला नसेल. एवढा लवकर उमेदवार तयारी करणार, एवढा खर्च करणार वगैरे ते झालं. आणि त्यामुळे ते झालं, त्यामुळे ते बरोबर झालं. तिकडचं राजकारण काय झालं, त्यांनी माऊलीला दिलं. माऊलीच्या विरोधात वातावरण फार छान, माऊलीच्या विरोधातच म्हणजे तो काय करायचं, हे करायचं, ते करायचं. हे पहा, मतदार असो नाही तर सैनिक असो, हा नेहमी दबा धरून बसलेला असतो. माऊलीचं सगळं नाटक पाहत होते. माऊलीने तुम्ही एवढे नाराज का? माऊली खंडगळ्यांवर तुम्ही एवढे नाराज का? माऊली खंडगळ त्याची कार्यपद्धती. आम्ही 22ला शिवसेनेत आलो, त्यांनी मला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, त्याच्या माध्यमातून शिवसेना वाढायला पाहिजे. त्यांनी मार्केट कमिटीमध्ये एवढा मोठा विषय लावून धरला ना. काय विषय? की बाबा मार्केट कमिटीमध्ये जी जागा खरेदी केली त्याच्यामध्ये जास्त दराने खरेदी केली, त्यांनी मोठा एवढा इश्यू केला. केला तर मग काय पुढे पुढे काय झालं? आता हे पुढे काय झालं? इश्यू धसाच न्यायचा असतो. हे पा अनेक मंडळी घेतात इश्यू, तो धसाच न्यायला पाहिजे, नाहीतर मग त्याचा काय होतं माहितीये का, मग लोक त्याला थोडा विचार करायला लागतात, काहीतरी याच्यामध्ये गडबड दिसते बरं का, काहीतरी गव्हर्नमेंट झाली. सोबत शरदत्त सोनवणे होते, मार्केट कमिटीवर ते मोर्चा घेऊन गेले, असतील फार ढुंक वाजवत गेले, मंत्री महोदयांकडे तक्रार केली, पण पुढे काय? त्यावेळी ते अमेरिकेत आलो. आता पुढे काय झालं असेल आता मला नाही सांगता येणार. ज्या शांत बसले त्या ठिकाणी तो विषय सोडून दिला, तो विषय का सोडला असेल ते मला सांगता येणार. पण आम्ही शिवनेरीच्या किल्ल्याच्या परिसराचा विषय घेतलेला आहे, तो मी तरी माझा प्रयत्न करत आहे. तुमचं काय म्हणणं, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जर इमारतींचं बांधकाम झालं तर शिवनेरी किल्ल्याचं महत्व कमी होईल? त्याची विजिबिलिटी तुम्ही पहा ना. मी काय म्हणतो, तुम्ही पत्रकार आहात आणि पत्रकार नेहमी शोधक पत्रकार असलं पाहिजे. पत्रकार द जर्नलिस्ट शुड रीड इन बिटवीन द लाईन, बरोबर? बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात. तर तुम्ही विचार करा, तुमच्या बुद्धीला पडतं का? मग प्रशासनाने मंजुऱ्या दिल्या कशा, सगळं मॅनेज केले? आता ते काढायला पाहिजे. आता ते मी आता मला काल एका कार्यक्रमाच्या माध्यमातून बाप्पा भेटले होते तिथे. त्यामुळे काय चाललंय म्हणजे पण तो प्रश्न मी धसच नेणार आहे. जेवढं काय करता येईल तेवढं मी शेवटपर्यंत धसच नेणार आहे. मी इव्हन आता विधानसभेत आहे ना, तो प्रश्न मी मांडण्यासाठी तिकडे बसलो होतो, पण ते काय झालं, विधानसभेमध्ये तुम्हाला माहिती काय गोंधळ झाला ते तो आला खरात बाबा, इकडे तो सातारचा गोंधळ झाला, सगळ्या गोंधळात सगळं दादांचं असं झालं. त्यामुळे विधानसभेत तो प्रश्न म्हणजे मी शरदांतर नव्हतं म्हणणार, शरददादांना मला अडचणी जाण्याचं कारण जुन्नरचा प्रश्न आहे. मी दुसऱ्याच्या माध्यमातून मी दिलेलं सुद्धा होतं, ते मानणारे होते, पण ते शेवटी अशा गोंधळ झाला. शरददादा सोनवणे यांच्या मार्फत तो प्रश्न का मांडत नाही? कारण काय माहितीये का, तालुक्याचा प्रश्न आहे.
तालुक्याचा हे बघा, प्रश्न- राजकारण एवढं तालुक्याचा सवय प्रश्न नाही राजकारण एवढं संवेदनक्षम आहे की आता ते कोण बांधतं मला अजिबात कल्पना नाही. म्हणजे मला कोण आहे त्याचं बिल्डर्स नाही, बांधकाम मला व्यवसाय काय कोणी कल्पना त्याचा ओनर कोणी याच्याशी कर्तव्यच नाही ना. नाही ते कोण आहे मला कल्पना नाही. कदाचित ते काय होतं लोक हल्लीची म्हणजे आता लोकशाही एवढी संवेदनक्षम झाली ना, कोणाला दुखवणं हे करणं ते करणं जरा थोडंसं असं केलं ना असं होईल तसं केलं तसं. कदाचित दादांना म्हणजे शरद दादांना त्या धर्मसंकटात मला टाकायचं नव्हतं म्हणून मी त्या दुसऱ्यांच्या माध्यमातून तो प्रश्न या वेळेला नाही तर हिवाळ्यात मांडेल तर आपलं मान्सून सीजन येईल ना प्रश्न मांडणार मी आणि माझ्या पद्धतीने मी काम चालू आहे. मी अजून कसं काम चालू आहे ते दुसऱ्या पद्धतीने काम चालू आहे. म्हणजे बरं जाऊ सांगून सांगतो तुम्हाला मी छत्रपती संभाजीराजांच्या कानावर ही गोष्ट टाकलेली आहे. त्यांचा ते कुठेतरी बाहेर गेले तर काही त्यांच्या याला फोन झाला त्यांच्या पियावर फोन झाला मी तुम्हाला दाखवतो ते. कारण हे बा आता हे शिवप्रेमी जनतेने तर उचलून धरायला पाहिजे प्रश्न बरोबर की नाही. मी एकटा हे झालं मला फक्त काल आपले काय नाव आपला शाखाप्रमुख पहिला शाखाप्रमुख आपलं नाव त्याच्या बोलाचा फोन आला साहेब तुम्ही फार मोठा चांगला प्रश्न घेतले लावून कुठले दिलेला. शाखाप्रमुख? हां जुन्नरचे हा तो फार जुने साहेब मी नाव असं लोक कसं बाबा काय परदेशी? नाही भावा नाही तो याला आता तर हे पहा म्हणजे काय मला काही लपून ठेवायची तुम्हाला दाखवतो. अधिकाऱ्यांनी ज्या परवानग्या दिल्या ते सगळे निकष पाहून दिले असतील ना. तर अधिकाऱ्यांनी निकष पाहून दिल्या की कशा दिल्या तुम्हाला हे काय पहा संशय आहे? त्याचा त्यांना ते उत्तर द्यावंच लागणार. ठीक आहे निकषात आहे ते आहे काही त्यांना काही उत्तर द्यावं लागणार ते त्यांनी देणं भागच आहे त्यांना. हे याच्यातून आता हे झालं म्हणजे काय ते सुटले अशाचा भाग नसतो. बाळासाहेब दांगट बोलताना नेहमी जय महाराष्ट्र बोलतात. आता बाळासाहेब दांगट जय महाराष्ट्र बोलताना उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक का एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक? हे पहा मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. मी माझ्याशी बोललो की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या मूर्छित तयार झालेला सैनिक आहे आणि उद्धवसाहेब नेते शिवसेना बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. हे बा प्रत्येकाने आपला पक्ष कसा चालवायचा प्रत्येकाची वेगवेगळी आयडियोलॉजी असते. एकनाथ शिंदेची वेगवेगळी आयडियोलॉजी अजितदादांची आणि सर्वसामान्य कार्यकर्ता काय पाहतो. आता माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मी कोणाकडे गेलं माझं काम होईल ॲज ऑन टुडे ॲज ऑन टुडे मी कोणाकडे गेलं माझं काम होईल कोण मला भेटेल कोण भेटू शकतो. आता बाळासाहेब दांगट दोन्ही दगड हात ठेवून नाही दोन्ही एकनाथ शिंदे की दगड उद्धव ठाकरे? नाही मी दोन्ही दगड वाट ठेवणार माणूस नाही. मी आता म्हणजे शिंदे साहेबांच्या विचाराबरोबर आहे. शिंदे साहेबांना भेटतो वगैरे मी काय ते काय मी आणि काही पदवीत वगैरे काय आपण घेतलं नाही. पदामध्ये मला काही एवढं इंटरेस्ट नाही. 2029 ची विधानसभा लढणार कोण बाळासाहेब दांगट? विधानसभा नाही विधानसभा इंटरेस्ट नाही मला. खासदार तिकीट दिलं तुम्ही लढणार. 2029 ची तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार? हो लढवणार. दिल्ली तर अच्छा दिल्लीत तर दिल्ली तर निवडणूक लढवणार आणि आता जी थोडं डिलिमिटेशन होतंय ना त्याच्यामध्ये मी जिंकून येणार येईल असं हे. कारण काय माहिती का जुन्नर आंबेगाव राजगुरुनगर आणि शिरूर हे आपल्या विचाराचे गाव आणि तिथे बरंचसं नात्यात होतंच राजकारण. आणि तिकडे मी ज्या वेळेला आमदार होतो ना त्यावेळेला मी ट्रायबल समिती कमिटी हे होतो त्याच्या माध्यमातून मी त्या तालुक्याचा अभ्यास केले बरंच दौरे गेलेले आहेत आणि सगळे मला ओळखतात. हो माझी काम करण्याची पद्धती. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख केलेला आहे. मी ते परवा वाचलं. मग त्यांना काय उमेदवारी देण्याचे प्रयत्न चालू राहतील काय आता एकनाथ शिंदे मनामध्ये काय ते आपलं मला नाही सांगताना मला तिकीट दिलं एकनाथ शिंदेनी आणि माझ्यासाठी मदत केली तर मी 100% उभं राहणार. खासदार अमोल कोल्हे यांच्या कामावर समाधानी आहात? नाही खासदार अमोल कोल्हेच्या कामावर समाधान नाहीच. पण मी तर जाहीर त्यावेळी बोललो कामावर अजिबात समाधान नाही. आणि ते त्या हे बा ठीक आहे ते चांगले ॲक्टर आहेत शिवारांचं काम ते करतायत ते ठीक आहे परंतु ते जास्त दिवस चालत नसतो. ते असं हे बा
मी आता संभाजीराजांनाही दिलेले पत्र आहे. हे पहा आणि मी तुम्हाला सगळं दाखवतो. एक मिनिट तुम्ही हे पहा. मी संभाजीराजांना दिलेलं पत्र जरा पहा तुम्ही. मराठा प्रेमी तुम्ही हा विषय तुम्ही- लावून धरला पाहिजे. हे बा तुम्ही हे पहा. हां काय ते असं आहे. हा हे पहा संभाजीराजांना दिलेलं पत्र आहे. हे कालही माझ्या त्यांच्या पेवर बोलून राहतो. 2 दिवसाची दौऱ्यावरती गेलेली आहे ते वेळ मोठा. हे पहा संभाजीराजे. अच्छा, हे संभाजीराजांना त्यांना प्रत्यक्ष भेटून दिलं का? नाही. मी त्यांना फोन केला. त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि हे मी असं असं आहे तर त्यांच्या चांगलं उत्तर दिलं बा. हे त्यांना दिलेलं पत्र. अच्छा, हे मी पाठिंबा केलेलं हा सगळं पत्रव्यवहार तहसीलदार हे बाई हे सगळं शिवनेरी पत्र किल्ल्याच्या पायथ्याशी जे इमारती बांधल्या त्या संदर्भात तोच संदर्भ माझ्याकडे दुसरा मग काय अधिकारी काय म्हणतात? अधिकाऱ्यांचं आपल्याला अजून उत्तर चालू नाही तर काय म्हणणार. आता शिंदे साहेबांचं सरकार आहे राज्यावर, फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. अहो तुमचं सरकार असताना साहेब तुम्हाला न्याय मिळत नाही? हे पा मला न्याय म्हणजे आता मी त्यांना जाऊन भेटून ते सांगणार आहे. एकनाथ शिंदे सांगणार आहे, फडणवीस साहेबांना सांगणार आहे. त्यांनी तो घ्यायला पाहिजे विषय. त्याची ग्रॅव्हिटी आहे. आणि बा आता शिवप्रेमी आपण हे होतो म्हणून हे सगळं मी दिलं. अगदी फोटो सगळं दिलं. असं नाही ते फोटो सर, शेवटचा प्रश्न. राजकीय मतभेद वेगळे असतात, व्यक्तिगत संबंध चांगले असतात. सलग 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके निवडून आल्या. त्यांनी लोकांची कामं मार्गी लावली. एक डॅशिंग महिला म्हणून त्यांचं तालुक्यामध्ये एक नाव होतं. तुमच्या विरोधामध्ये त्या लढल्या. मधल्या काळामध्ये तुम्ही त्यांचा काहीतरी एक विषयावर थोडस इश्यू रन केला. या मागच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. जिल्हा परिषद निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाकडे कसं पाहता? हे बा आशात आहे ना तालुक्यात आता कोणी काय म्हणतो. आता दिलीप गांधी यांची मी सांगितलं तो माझ्या तो कार्यकर्ता तानाजी टोसे यांनी तो कार्यकर्ता. नंतर मी जेल तो त्यांच्याच ठीक आहे तो त्यांनी त्याला हे केलं. आता त्यांची मी सुरुवातीच गोष्ट सांगतो ना. आमच्या कार्यकर्त्यांनी मनोज फुंडे असतील, मनोज डोंगरे असतील, त्या बऱ्याच लोकांनी आग्रह केला की ताईंना तिकीट द्या, बुचके ताईंना तिकीट द्या. त्यामुळे माझा नाही गेला तर द्या म्हणलं. पण ते भाजप नाही झाला. शिवसेनेचं याच्यावरती नाव असेल ते. आणि त्यावेळेला मला कलेक्टर कोण होते, कोकाटे कोण होते, ते बोलले या बाईचं म्हणजे याचं नाव टाकायचं का मतदार यादीमध्ये. मी अजून नाही जरा पण टाका म्हटलं कार्यकर्त्यांनी फारचे. तर हे झालं. तिने आता ते निवडून तो बालिकेला होता तो निवडून याचा प्रश्नच नव्हता. परंतु शेवटी काँग्रेसवाल्यांनी काय प्रचार केला, अपप्रचार केला. हो दांगड साहेबांचा मेसेज आहे की त्या ताईला आपल्या मंदाताईंना हुजर होतील त्यांना पाडायचं. अरे असा विषय काही वेगळा आला. तेव्हा ते मी ताईंसाठी दिवसभर आदल्या दिवशी सकाळपासून त्या दिवशीच केलो. त्या निवडून आल्या. त्याबरोबर 5 जिल्हा परिषद सदस्य आले आणि आपले सभापती सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये त्यांना काय अधिकार असतं ते गेले. त्यांचं काय झालं त्याला नंतर ते झाले मोठे झाल्यानंतर आपल्या विरोधात काय बरंचसं नुसतं त्यात हेच नाही त्यात बरेच आहे. आपले खासदार साहेब सुद्धा होते त्याच्यामध्ये आणि सगळं वर्ष होतं आम्हाला हा खासदार आपले वस्तुस्थिती आज मी तरी बाजूला ही ज्या वस्तुस्थिती आहेत त्यामुळे नुकसान शिवसेनेत झालं. बाळासाहेब दांगट पडले. बाळासाहेब दांगट 2दा आमदारून पडले परंतु शिवसेनेचं नुकसान झालं. आता मी आज मी 3 वेळा निवडून असतो तरी माझेच आमदार बोलले असते. 10,000 आणखीन पैसे मिळाले जास्त अजून काय झालं असतं. परंतु शिवसेनेचं नुकसान झालं. त्यांनी शिवसेनेचं घर जे उद्ध्वस्त केलं ना ते अजूनही उभं राहत नाही ना. त्याचं वाईट आहे, त्याचं शल्य आहे बा. आणि यावेळेला मी ओपन सांगतो की फक्त एकच सीट मशालीला दिलं ओरिजिनल शिवसेने. मी हे नाही मी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं अरे ती मशाल जिवंत ठेवा. संतोषही माझ्याकडे आला होता. तर ठीक आहे. संतोषी आमच्या शाळा 250-300 बॅगा दिल्या होत्या. ती सगळीकडे बॅगा वाटल्या. म्हणजे तुम्ही गुलाब पारखेंना मदत केली म्हणा. हा मी कोणाच्या प्रचारात नव्हतो. परंतु हे पहा शिवसेना अरे बोललो एखाद्या तरी बसेल तालुक्यात जिवंत ठेवा म्हणजे ते कदाचित बॅलन्स राहील. हा बॅलन्स राहील. गुलाबसाहेबला विचारतो गुलाबसाहेब मला म्हणून नाळ पडेल पण नाही. मी आपले सहकार्य आपल्याला बांधणार आहे त्यांचे थोडी थोडी पॉईंट असते
साहेब, एक शेवटचा प्रश्न. जुन्नर तालुक्याचा आदिवासी भाग, जुन्नर तालुक्याच्या दक्षिणेचा कोपरे मांडवे तो आदिवासी भाग, त्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुटलेला नाही. प्रत्येक निवडणूक आली की लोकप्रतिनिधी ज्यांना व्हायचं ते इश्यू करतात. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी ते कोपरे मांडवे दत्तक घेतलं, प्रश्न सुटला नाही. शिवाजी आढळरावांनी प्रश्न सोडवला नाही. आपल्या आदिवासी भागात देवराम लांडे आदिवासी वादळ त्यांनी प्रयत्न केले, माझे आमदार सगळ्यांनी प्रयत्न केले, तुम्ही सुद्धा आमदार होते. नाही, मी तुम्हाला सांगतो, मी इकडे होतो ना, टँकर मुक्त झाला पाहिजे. तर मी अभ्यास केला, काय मी अभ्यास केला की ते पाणी हे करण्यासाठी खडकातल्या टाक्या घ्यायला पाहिजे. तर मी तिथे बऱ्याचशा खडकातल्या टाक्या घेण्याचा प्रयत्न केला, बरं का, प्रयत्न केला. मग ते कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांनी त्या अर्ध्या झाल्यानं अर्ध्या राहिल्या, त्या पार तुमच्या कोपरे मांडवे तिकडे पलीकडे काय हे. आता मी परवा 2 दिवसापूर्वी तिकडे दसकल गेलो मांडव्याच्या तिथे त्यांनी तो प्रश्न मांडला की तिथं आपल्याला MI टँक किंवा काहीतरी करायचंय. मग तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं? तिथे ती जागा होती, साईट होती. आम्ही लहान होतो, आम्हाला काही माहिती नव्हतं त्यावेळेला. त्यावेळी जर सांगितलं असं, हे बा त्या नदीवरती हे नाही होणार बरं का, त्या नदीवरती बंधारे होऊ शकत नाही. फक्त बंधारा झाला तर एक मिनिट, बंधारा झाला तर मांडवीच्या तिथे एक बंधारा होऊ शकतो. त्यासाठी मी प्रयत्न करणार. आणि त्याचं जी ग्रॅव्हिटी आहे ना, स्लोप आहे ना, त्यामुळे तिथे बंधारा होणार नाही, किटी होणार. तरी खासदारांनी किती दत्तक घेतलं काय घेतलं ना, ते होणार नाही. लोकांना पिण्याचं पाणी, लोकांनी महिलांनी जायचं कोसो किलोमीटर पुढे हांडा घेऊन. नाही ठीक आहे, आता पावसाळ्यात तशी परिस्थिती, उन्हाळ्यात तशी परिस्थिती आहेच. परंतु मी त्यावेळेला काय केलं माहिती का, बोर हे करत होते मी, नंदुरबार बारून मिनी बोर जात नव्हते मशीन, मोठ्या मशीन. तिथे बोर घेतलं, हे केलं ते केलं. खाली पाणी असेल तर ते होऊन जाईल ना, बरोबर की नाही. कोपऱ्याची विहीर हे केली, पाठीमागच्या वेळेस हे केलं, बोर्स घेतले, हे केलं ते. आणि खडकातल्या टाक्या बऱ्याच ठिकाणी घेतल्या. तुम्ही आज जाऊन तिथे पहा, आहे ना, शिवकालीन आहे खडकातल्या म्हणजे तो एक प्रश्न सोडवण्यासाठी केला. आणि आता मी परत यायला गेलो होतो, मांडव्याच्या वरती दसकल गेलो होतो. ते कार्यकर्त्यांनी होतो, कार्यकर्ता आहेत माई म्हणून, त्यांनी बोलवलं. ते त्या जिल्हा परिषद सदस्याच्या दावाडताही आल्या त्या बोलल्या की हा आपल्याला करायचं आहे MI टँक वगैरे. माझं अंकुश शेठशी बोलणं झालं, अंकुश शेठला आपण करून घेऊ. म्हणजे तो प्रश्न आहे. आणि काय झालं, आता माझ्या मिसेस आहेत ना, त्या रोटी आहेत ना नारंगा हायवेच्या. आणि दुसरे कोणतरी पंकज पटेल म्हणून ते काहीतरी ग्रीन विलेज म्हणून संकल्पना राबवत आहेत. त्यांनी ती तांब्याला ती संकल्पना राबवलेली आहे. तर मी ताईंना म्हणले, बाकीचं ते उदापूरच्या कार्यक्रमात उदापूर तिकडे काय ते घेऊ नका म्हणलं. तर मी ताईंना म्हणलं, मिसेसला बोललो की वरचं कोपरे मांडून मुतांना त्या ग्रीन व्हॅलीचं कायचं काय आहे त्याच्यामध्ये घ्या तुम्ही, असं मी ताईंना बोललो. ते कोल्हे याच्यात काम करतात पंकज पटेल. तर तो प्रश्न आहे, वरचा पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. आता त्याला छोटे छोटे हे करून बंधारे ते हे बा, तिथे वॉटरफॉल भरपूर आहे. वॉटरफॉल भरपूर आहे. इव्हन माझी एक संकल्पना होती की आपल्या भुताळण्याच्या तिकडे मार्कुलवाडी आहे ना, मार्कुलच्या तिकडे पुढे गेलं का चिलेवाडीचं धरण आहे. त्या धरणात पाणी सुंदर हे केलं तर फार चांगलं म्हणजे तो एक फार तुम्हाला समजत असेल ना. मुथाळण्याच्या इकडे मार्कुलवाडी, मार्कुलमध्ये आपले ठोंगेरे आहेत ना, ठोंगेरे राहतात ना, त्याच्या पुढे धरण राजू ठोंगेरे नाही, शाहीर ठोंगेरे, तुमच्या पुढे तिलवाडी धरण आहे. तिलवाडी धरणातून पाणी जर उचललं आणि जेव्हा ते होऊ शकतं तर करायला पाहिजे. आता तो हे पहा, हे सगळं जो सत्ता आमदार, आता मी एखाद्याला सांगणं, एखाद्या अधिकाऱ्याला सांगणं आणि दादाने सांगण्याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. मी जर माझी आमदार फरक आहे. ते म्हणतात ना, राजा बोले दल आहे आणि काजी बोले दाढी आली. दांगड साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी मन मोकळे बोललात. तुम्ही ज्या काही संकल्पना मांडल्या, म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जे बाबा अतिक्रमण होतंय किंवा जे नियमक बाह्य होतंय ते रोखायला हवं, तुम्हाला सगळ्यांनी मदत करायला हवी. आणि शुअर, आम्ही तुमच्या सोबत आहोतच आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला 2029ची लोकसभा लढवायला आवडेल. दिली तर तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो. आमच्या सदैव तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा. तुम्ही असंच जनतेसाठी लढत राहा
आपल्या माणसाकडनं जरी जनतेवर अन्याय झाला तर त्याच्या विरुद्ध हो, आवाज उठवत आवाज. चला. कारण बाळासाहेब दांगटे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहात, मोडेन पण वागणार नाही. मला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.